1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून कार्यक्रमांचं आयोजन, कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी उद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। नाशिकमधल्या काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना हायकोर्टाने हटवलं। दैनंदिन पूजा आणि प्रसादासाठी येणाऱ्या खर्चाला अध्यक्षांनी दिला होता नकार। पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे हायकोर्टाचे आदेश। मुंबईतील रखडलेली रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा। पालकमंत्री आशिष शेलारांच्या प्रशासनाला सूचना। पंढरपूरमध्ये उद्या चैत्र एकादशीचा सोहळा पार पडणार। या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल। मंदिर समितीच्या वतीनं दोन्ही मंदिरात महापूजेचं नियोजन। राज्य सरकारकडून कंत्राटदारांची देणी थकीत। कंत्राटदारांची सुमारे 87,000 कोटींची थकबाकी। थकीत देणींसंदर्भात कंत्राटदारांची ठाण्यामध्ये 15 एप्रिलला बैठक पार पडणार। रत्नागिरीच्या मांडवी बीचवर सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उभारण्याचा निधी मंजूर। कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजुरी। 9 एप्रिलला रवींद्र चव्हाणांच्या हस्ते होणार उद्घाटन। जगजीत सिंग डल्लेवाल यांचं आमरण उपोषण मागे। तब्बल 131 दिवसांनंतर उपोषण घेतलं मागे। मुंबई महानगरपालिकेनं माहुल प्रकल्पाबाधितांसाठी बांधलेल्या घरांना अत्यल्प प्रतिसाद। माहुलमधल्या घरांसाठी आता पालिकेचं कामगार संघटनांना साकडं। नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरामध्ये आग। कूलरच्या कारखान्याला लागली भीषण आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आणि अकोल्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर भीषण आग। आगीमध्ये रेल्वेचा डबा, इंजिन साहित्य आणि परिसरातले वृक्ष जळून खाक। आग लागण्याचं कारण अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।